शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोयाबीनला 6000 प्रति क्विंटल दर निश्चित करून शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी केली। ओमराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबतची मागणी केलेली आहे। पासपोर्ट सेवा पोर्टल आज रात्री 8 वाजल्यापासून बंद ठेवण्यात आलंय, तर 2 सप्टेंबरपर्यंत हे पोर्टल बंद राहील। त्यामुळे या कालावधीत पासपोर्टच्या कामांसाठी भेटीची वेळ देण्यात येणार नसून आधी दिलेल्या वेळेत फेरबदल केले जाणार आहे। पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलचं रुपडं पालटणारे विमान प्रवास करणाऱ्या पुणेकरांची चेक इन प्रक्रिया अधिकाधिक जलद गतीने व्हावी, त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी नवे 16 चेक इन काउंटर उपलब्ध होणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। मालेगावच्या सटणा पंचायत समितीच्या कार्यालयाची दयनीय अवस्था झाली। जोरदार पावसामुळे महिला बचत गट कार्यालयाच्या छतालाही गळती लागली। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते। मुंबईत शिक्षकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी आज शिक्षण अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढणार आहे, तर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात करी रोड येथील शिक्षण अधिकारी कार्यालयावरती आज मोर्चा काढला जाणार आहे। सध्या सोशल मीडियावर एक विद्यार्थी बिबट्याच्या पिल्लाला खेळवतानाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय। हा व्हिडिओ गुहागरमधील उमराठ जिल्हा परिषद शाळेतील असल्याचं सांगितलं जात आहे। व्हिडिओमध्ये विद्यार्थी शिक्षकांसमोरच बिबट्याच्या पिल्लाला अंगावर खेळवताना दिसतोय। पुण्यातील खराळेमध्ये मुळामुठा नदीपात्रामध्ये शिर धडा वेगळं केलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला होता। या तरुणीचे इतर अवयवांचा शोध घेतला जातोय। पोलिसांकडून पाणबुड्यांच्या द्वारे या ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीनं हा शोध घेतला जाणार आहे। चंद्रावर चीनला पाणी सापडल्याचा दावा करण्यात आला। मंगळ शनीचा चंद्राने आपल्या पृथ्वीच्या चंद्रावर कधी काळी पाणी असल्याचे पुरावे सापडलेत, त्यामुळे चंद्रावर मानवी जीवन शक्य आहे का याचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे। सोलापूर विमानतळ लवकरच सुरू होणार आहे। तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे मुरलीधर मोहोळ यांनी निर्देश दिलेत। विविध सेवांसाठी विमान कंपन्यांसोबत चर्चा झाली, त्यामुळे सोलापूरकरांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे। नंदुरबारमधील माळीवाडा परिसरामध्ये मुख्यमंत्री वयोश्री आणि तीर्थक्षेत्र दर्शन यात्रा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्येष्ठांची एकच गर्दी पाहायला मिळते। 200 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि तीर्थक्षेत्र दर्शन यात्रा योजनेसाठी नोंदणी केली। कुख्यात गुंड गजा मारणे आणि चंद्रकांत पाटील भेटीवरून वडेट्टीवारांनी टीका केली। कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे असं ट्विट त्यांनी केलेलं आहे। काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी सध्या पाहायला मिळते। 288 जागांसाठी जवळपास तब्बल 1500 अर्ज करण्यात आले असून विदर्भामध्ये 62 जागांसाठी 470 इच्छुकांचे अर्ज आलेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये 47 जागांसाठी 138 लोकांचे अर्ज आलेत, तर मुंबईच्या 36 जागांसाठी 226 इच्छुकांनी अर्ज केले। पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाला जुन्नर तालुक्यातील 14 गावांमधील शेतकऱ्यांनी विरोध केला। बागायती क्षेत्रातून महामार्ग जात असल्याने अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत। याविरोधात राजूर येथे शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे। अंबरनाथमधील शाळांना केबल व्यावसायिक अनिल गायकवाड यांच्याकडून मोफत सीसीटीव्ही बसवून दिले जात आहेत। बदलापूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम राबवल्याचं सांगितलं जात आहे। वर्ध्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून महागडा दारूसाठा जप्त केला। देवळी नंदोरी रस्त्यावर ही कारवाई करत 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यावेळेस अंधाराचा फायदा घेत चालकानं पळ काढलेला आहे। वाशीमध्ये कंत्राटदाराकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आलं असून शुभम जोशी यांना निलंबित करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। तोपर्यंत कोणतंही काम करणार नसल्याचा पवित्रा कंत्राटदारांनी घेतलेला आहे। कोकणवासियांचा प्रवास आणखीनच सुखकर होणार आहे। कोकणवासियांच्या स्वप्नातील एक महत्त्वाचा भाग असलेल्या बोरिवली ते मडगाव ट्रेनला अखेर हिरवा कंदील मिळाला असून त्यामुळे आता हा प्रवास बोरिवलीवरून सुरू झाल्याने उत्तर मुंबईतील सर्व कोकणवासियांना दिलासा मिळतोय। भिवंडी शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। पालिका प्रशासनानं गणेशोत्सवाच्या पूर्वी रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावी, गणेश घाट परिसरातील विद्युत दिवे बसवून घ्यावेत असे विविध मुद्दे यावेळेस उपस्थित करण्यात आलेले आहेत। कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे 1 ऑगस्टपासून अंशतः विना अनुदानित शिक्षकांनी वाढीव टप्पा अनुदानासाठी आंदोलन पुकारलं, मात्र शासनाने याची दखल घेतली नसल्याने शेवटी शिक्षकांनी आक्रमक होत गेल्या 4 दिवसापासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं। राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आलं। यावेळी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.